नमस्कार. चला, आज तुम्हाला घेऊन जातो अजून एका अद्भुत ठिकाणी. समुद्र सपाटीपासून साधारण 3000 फूट उंचीवर असणारं आणि माळशेज, नाणेघाट, दाऱ्याघाट, दुर्ग, ढाकोबा याच रांगेत असलेलं हे ठिकाण आहे गणपती गडद. पुण्यातून येण्यासाठी पुणे मुंबई हायवेने खोपोली, कर्जत मुरबाड रस्त्याने कशेळे, म्हसा या रस्त्याने धसई गाठायचं किंवा माळशेज घाट मार्गे सरळगाव, उमरोली असं करत आपण धसईपर्यंत येऊ शकतो. मुंबईतून यायचं असेल तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड तालुका आणि धसई गाव असा प्रवास करावा लागेल. कर्जत मार्गे आलात तर वाटेत नदीकाठी विठुरायाचं सुंदर स्वरूप बघायला मिळतं. अनेक लोक इथे भेट देतात. हे ठिकाण कर्जतची ओळख झालेलं आहे. विठुरायाचं दर्शन घेऊन आम्ही मुरबाड रस्त्याने पुढे निघालो. कर्जत सोडल्यानंतर 2-3 ठिकाणी बाजारपेठा आहेत जिथे तुम्ही थोडा नाश्ता किंवा जरुरीचं सामान घेऊ शकता. आम्हीही मिसळ आणि वडापाववर ताव मारला आणि पुढे निघालो. रायगड जिल्हा, कोकण, घाटमाथा या भागात फिरताना नेहमीच सुखद वाटतं. इथले रस्ते, छोटी छोटी गावं, डोंगर दऱ्या बघताना प्रवासाची एक वेगळीच झिंग चढते. वाटेत ढगांमधून, धुक्यामधून सिद्धगड, गोरखगड आणि मच्छिंद्रगड खुणावत होते. धसई गावातून उजवीकडे वळून पळू, सोनावळे या पायथ्याच्या गावी पोहोचायचं. गणपती गडद मधल्या गडदचा अर्थ आम्हाला या स्थानिक सद्गृहस्थाने सांगितला. गडद बोलतात म्हणजे कोरलेलं आहे, म्हणजे पूर्वी कालचा कोरलेला आहे. जसा आपला गोरखगडावर कोरलेला आहे, सिद्धगडावर कोरलेला आहे, तसंच आहे ते. तर गडद म्हणजे डोंगराच्या पोटात कोरलेली लेणी. सोनावळे गावात गाडी पार्क करून या रस्त्याने गडदेकडे मार्गक्रमण करायचं. गणपती गडद पूर्ण धुक्यात हरवला होता आणि आम्ही कूच करण्यास सुरुवात केली. पोहोचण्यास साधारण 1.5 ते 2 तास लागतात. वाट जंगलातून जाणारी आहे आणि काही ठिकाणी चुकण्याची शक्यता असल्यानं पहिल्यांदाच जाणाऱ्यांनी वाटाड्या सोबत घ्यावा. पावसाळा नुकताच त्याच्या ऋतुचक्रातून अंग काढून घेत होता, त्यामुळे बघावं तिकडे निसर्गानं हिरवे गालिचे अंथरले होते. शेताच्या बांधावरून वाटेत साठलेल्या डबक्यात हुंदडत आम्ही निघालो होतो. या भागात दमट वातावरण असल्यानं घाम लवकर येतो आणि दमही लागतो. या ओढ्याला पाणी कमी होतं. इथे थोडे रिफ्रेश झालो आणि पुढे निघालो. इथून वनविभागाची हद्द सुरू होते. सह्याद्रीतल्या जंगल वाटांमधून फिरणं हा नेहमीच सुंदर अनुभव असतो. हा परिसर प्राणी आणि पक्षी प्रेमींसाठी पर्वणी आहे. या खेकड्याला स्थानिक भाषेत बाठ म्हणतात. या लाजाळूला बहुतेक निसर्ग वेड्यांच्या स्पर्शाची सवय झालेली दिसतीये. विविध पक्ष्यांच्या आवाजाच्या पार्श्वसंगीतात हिरवा मृदगंध उरात साठवत आणि दुलईतून निसर्ग नावाच्या जादूगाराची ही किमया अनुभवत आम्ही मार्गक्रमण करत होतो.
जंगलातून थोडं पुढं गेल्यावर ढग थोडे विरळ झाले आणि आम्हाला ह्या अजस्त्र सह्य रांगेचं दर्शन झालं. वाटेत बरेच पाण्याचे ओहोळ लागतात. पावसाळ्यात या ठिकाणी तुडुंब पाणी असेल. आता डोंगर चढाई सुरू झाली होती. आम्हाला खुणावणारी गणपती गडद आता दृष्टीपथात आली होती. दम लागला होता तरीही पावलं वेगानं गडदेकडे निघाली. कातळातून झिरपणाऱ्या या पाण्याला ओलांडून आम्ही लवकरच पोहोचणार होतो या अद्भुत ठिकाणी. या लहानशा कपारीतून खाली उतरून आम्ही पोहोचलो या सह्य रांगेच्या पोटापाशी. समोरचं दृश्य बघून मन वेडावून गेलं. या पोटाच्या कडेवरून चालण्याचा थरार इथे येऊनच कळेल. पावसाळा संपत आल्यानं धबधबा रोडावला होता. तरीही त्याचे तुषार आमचा सगळा थकवा नाहीसा करत होते. पावसाळ्यात त्याचं रौद्ररूप नक्कीच भयानक पण तितकंच देखणं असेल. हा धबधबा या लेण्यांसमोर एक पडदाच तयार करतो. या लेणी समूहात एकूण 12 लेणी आहेत आणि विशेष म्हणजे त्यातली ही एक मुख्य लेणी दुमजली आहे. साधारण 8-9 खड्या पायऱ्या चढून लेणीत प्रवेश करावा लागतो. ही मुख्य लेणी या समूहाच्या चंद्रकोर आकाराच्या बरोबर मध्ये आहे. प्रवेशद्वारावर कोरलेल्या गणेशपट्टीमुळे या जागेला गणपती गडद असं नाव पडलं असावं. अतिशय स्वच्छ ठेवण्यात आलेली ही मुख्य लेणी प्रशस्त आहे. साधारण 70 ते 75 लोक इथे सहज मावू शकतील. ही लेणी तब्बल 2 ते 2.5 हजार वर्ष जुनी आहेत आणि या ठिकाणचा उपयोग धार्मिक विधी परंपरा शिकवणं आणि ध्यानधारणेसाठी करत असत. गाभाऱ्यात 2 पुरातन गणेश मूर्ती दिसतात. गणेश मूर्तीच्या मागे ध्यानधारणेसाठी छोटी जागा कोरलेली दिसते. गणपतीच्या दोन्ही बाजूस 2 बंदिस्त खोल्या आहेत. मुख्य लेणीमध्ये असलेल्या खांबांवर अतिशय उत्कृष्ट कोरीव काम केलेलं दिसतं. आपल्याला या खांबांवर सुरसुंदरी, मंदिराचा किंवा छताचा भार पेलणारे यक्ष, यक्षिणी, महिषासुरमर्दिनी, गंडभिरुंड कोरलेले दिसतात. त्यापैकी काही खांब भग्नावस्थेत आहेत. सारीपाट किंवा बुद्धिबळ यासारख्या खेळांचे पटसदृश्य आकार इथे कोरलेले दिसले. आता हे पुरातन आहेत की आत्ताच्या काळातले याबद्दल मला तरी माहिती नाही. लेणीतून बाहेर डोकावताना समोरचं दृश्य आम्हाला अवाक करत होतं. कुशीत वसलेलं सोनावळे गाव आणि इतर परिसर, सोनावळे तलाव, एका बाजूला नानाचा अंगठा, माळशेत, जुन्नर हा परिसर, तर दुसऱ्या बाजूला दुर्ग, ढाकोबा, मच्छिंद्रगड यासारखा परिसर.
सोबत आणलेल्या मेव्यावर आम्ही ताव मारला आणि इतर लेण्या बघून पुन्हा निघण्याची तयारी केली. जंगलाच्या कुशीत असलेल्या या ठिकाणी आल्यावर निसर्गात एकरूप झालेल्या गणपती बाप्पाची प्रचिती नक्की येते. आपल्याच ऐतिहासिक आणि प्राचीन ठेव्याची नासधूस करू नका. आपण इथे येऊन गेल्याची खूण ठेवण्याचा अट्टहास करू नका. सोबत आणलेले प्लास्टिक परत घेऊन जाण्याची खबरदारी नक्की घ्या. गडकिल्ले, लेण्या आणि इतरही ऐतिहासिक ठिकाणं पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून देतात. सोनावळे गावातही काही कुटुंब पर्यटकांची चांगली सोय करतात. अर्थार्जन करणे हा हेतू न ठेवता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करणे, योग्य माहिती पुरवणे, परिसराची भौगोलिक माहिती असणे आणि पर्यायानं पर्यटकांची चांगली सोय करणे हा हेतू या कुटुंबांचा असतो. त्यापैकीच आम्ही बाळू उंद्रू पवार यांच्या इथे थांबलो होतो. लोकांनी इथं काय सुरक्षा बाळगावी तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे आता सध्या कसं होतंय, सध्या ॲक्सिडेंट्स खूप होत आहेत बाहेरच्या ह्याच्यात आणि गर्दी खूप करतात लोक, तर काय तुम्हाला काय वाटतंय? काय नाही, गर्दी तर करू नये, पण ज्याने काळजी करा. मी तर माझं तर एवढं म्हणणं आहे का बाबा आपण गणपती कुठल्याही गडावर जावं, पण तिथे सेल्फीचा जरा कमी हे करावा. सेल्फी एकदम टोकाच्या याच्यावरती येऊन सेल्फी काढतात किंवा रॅपलिंगमधून थोडासा ते रॅपलिंग वाटते का आपल्याला, जो रॅपलिंगवाला तर आपल्याला रॅपलिंग करूशी वाटते काय त्यांना, पण ती बरं नाही. रॅपलिंगमुळं कधी तुम्ही स्वतः केलेली आम्ही रॅपलिंग, बरोबर, आणि वरनं ते दगड येतात कधी कधी, रोप असं इकडे रोप होतो, आणि मग ते माझ्या झालेलं आहे म्हणून मी ते सांगतो. मी आता का रॅपलिंग शक्यता टाळा, तुम्ही नॉर्मली ट्रॅक करा वरती जाऊन, त्याचा आनंद आहे का मस्त आनंद घेण्यासाठी. आणि तुम्हाला किल्ले आहेत इकडे ह्या भागामध्ये संपूर्ण आपल्या नाणेघाटापासून तर तुम्ही इकडं गोरखगड आहे, म्हणजे इकडं सिद्धगड आहे, हे पूर्ण ह्या भागामध्ये तुम्ही करू शकता, सगळे येऊन बघू शकता, बघण्यासारखं आहे. नवनवीन विषयांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा. चला पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत पुनर्मिलनाय. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.